बीड मधल्या मस्साजोगचं आंदोलन आता स्थगित झालंय। ग्रामस्थांकडून आंदोलन स्थगितीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। कालपासून मस्साजोगच्या ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू होतं, मात्र हे आंदोलन आता स्थगित करण्यात आलंय। ग्रामस्थांकडून आंदोलन स्थगितीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मी 5 दिवस बसते। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी अधिक जलद गतीने व्हावी यासाठी 9 मागण्या खरं तर देशमुख कुटुंबियांनी केल्या होत्या आणि यासाठी मस्साजोग ग्रामस्थ सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे होते आणि कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू होतं, मात्र हे आंदोलन आता स्थगित झाले। ग्रामस्थांकडून आंदोलन स्थगितीचा निर्णय घेण्यात आला। मला वाटतं वैभवीला मी गावाच्या सोबतच आहे। मी मंगरूळ गावून आलेला तो आणि माझ्या आईचं एवढं। बीड मधल्या मस्साजोगचं आंदोलन आता स्थगित झालंय। कालपासून ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय अन्नत्याग आंदोलन करत होते, मात्र हे आंदोलन आता स्थगित करण्यात आले। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, कालपासूनच खरं तर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली होती आणि जोपर्यंत ठोस काही कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं होतं, मात्र आता आंदोलन स्थगित झालेलं आहे। शिक्षक यांच्यामध्ये आता बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली। खरं तर सुरेश धस यांच्या शिष्टाईला यश आलं असं म्हणावं लागेल। ग्रामस्थांनी आणि आमदार खासदार यांची सध्या खरं तर चर्चा सुरू आहे। ग्रामस्थ त्यांना वारंवार विनंती करतात की आम्ही आंदोलन जरी मागे घेतलं असलं तरी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ तुम्ही पूर्ण कराव्यात, अशा आक्रमक पद्धतीने ग्रामस्थ त्या ठिकाणी मागणी करतात। सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना देखील काल निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाची आणि या आंदोलनाची कुठेतरी सरकारने दखल घेतली असं म्हणावे लागेल। दुपारीच उज्ज्वल निकम यांची या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून खरं तर घोषणा करण्यात आली आणि ते आता हे प्रकरण त्यांच्या न्यायालयीन लढाई लढणार आहेत, यावर कुठेतरी ग्रामस्थ समाधानी झाले आहेत असं म्हणावं लागेल। या व्यतिरिक्त त्यांच्या एकूण 7 मागण्या होत्या, त्यातील बहुतांश मागण्या अंशतः शासनानं मान्य केलं असल्याचं एक पत्रक आता शासनाच्या वतीनं ग्रामस्थांना दिलेलं आहे आणि ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतले तशी त्यांनी अधिकृत घोषणा देखील केलेली आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सुरेश धस यांच्या शिष्टाईला यश आल्याचं पाहायला मिळतंय, कारण बीड मधल्या मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आता आपलं आंदोलन स्थगित केलंय। ग्रामस्थांनी आंदोलन स्थगितीचा महत्त्वाचा निर्णय घेतला। या सगळ्या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू आणि तुमच्या मागण्या पूर्ण होतील असं आश्वासन सुरेश धस यांनी केलं। त्यांनी शिष्टाई केली आणि त्यांच्या शिष्टाईला यश आलंय। मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आता आपलं आंदोलन स्थगित केलं।